स्वकर्ता पितु के जय। आज यहाँ आज इथे स्थल मुक्काम बादली पोस्ट तलवाड़ा तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद उर्फ संभाजीनगर महाराष्ट्र स्टेट भारत इंडिया तारीख 9-10 जून 2026 आजच्या या संजीवनी तट्टी आध्यात्मिक विश्वशांती आरती बैठकला उपस्थित सर्व बहीण भाऊ तसेच आपल्याला एकत्र करणार महान पुरुष, महान विभूती, दिव्य वंदनीय, जगवंदनीय ज्यांना विश्वने डिक्लेअर केलेलं आहे, ज्यांना विश्वशांती के लिए, पवित्र विश्व शांति के लिए फर्स्ट लॉर्ड पोरिंग ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड विश्व प्रसिद्धी केलेले एसिकोर केसरी सिंह दादा त्यांना प्रथम आपण विवेक करू। स्वकर्ता पितु के जय। तसेच त्यांचा कुटुंब परिवार एसी मिंट रवींद्र सिंह दादा त्यांचा कुटुंब तसंच द रेसिडेशन बोर्ड कन्सिलेशन कमिटी आणि दूरदूरून आलेले एसी भारत सरकार कुटुंब परिवार 852 डिपार्टमेंट्स अधिकारी पदाधिकारी तसेच CID पत्रकार आणि आजूबाजूचे गाव एरियामधून सरपंच पोलीस पाटील जे कोणी ऐकायला अनुभवायला समजायला कोणी आले असतील सर्वांना आपण एकत्र विवेक करू। स्वकर्ता पितु के जय। आत्ताच जे विश्वने डिक्लेअर केलं आहे आध्यात्मिक पवित्र शांतीसाठी आणि जे देशाचं रुलिंग, देहीचं रुलिंग आणि विश्व कॉन्स्टिट्यूशन कोणत्या आधारे कशा पद्धतीने देशाचा आणि विश्वाचा व्यवहार चालत आहे त्याचे दस्तावेजी प्रमाण इंडिया नॉन ज्युडिशियल जे जनरल स्टॅम्पमध्ये हे जे जनरल स्टॅम्प आहे ते वाटर लेटरमध्ये समर रेव्हेन्यू कमळ भूमिका ग्राउंड 4 लायन्स SPI 2 स्टार जे जनरल स्टॅम्प आहे त्या जनरल स्टॅम्पमध्ये वाटर लेटरमध्ये ते पाहू शकतात आणि त्याच्यावर लिहिलं आहे इंडिया नॉन ज्युडिशियल। त्याच्यानंतर आता जे सुरू आहे भारतीय गैरन्यायिक इंडिया नॉन ज्युडिशियल 4 लाईन सत्यमेव जयते याने देश आणि देहीचा रुलिंग, देशाचा रुलिंग, विश्वाचा रुलिंग कोणत्या आधारे सुरू आहे आणि ते कधीपासून ते सगळं या दस्तावेज संपूर्ण त्याचं नमूद केलेलं आहे। हेविंग न बिगिनिंग अनाशकालपूर्वी SPI 2 स्टार ग्राउंड सील मोहर हे गुह्य आहे, आध्यात्मिक आहे, प्राकृतिक आहे जे इंडिया नॉन ज्युडिशियल कुदरती व्यवहार आणि हा कुदरती व्यवहार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या नावाने या देशात विश्वात त्याचं प्रसिद्धी झालेलं आहे आणि डॉक्युमेंट्स दस्तावेजी सबूत त्याच्या आधाराने देश आणि देहीचं रुलिंग चालू आहे आणि जे मिंट मुद्रा करन्सी
₹1 करन्सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार, आणि जे तिकीट्स जे काही आहे व्हेरियस तिकीट्स जे काही आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार हे जे जनरल स्टॅम्प आहे जे थोडक्यात त्याचं खुलासा होईल, त्याच्यानंतर आध्यात्मिक जे आर्थिक खुलासा नंतर समिती करेल, तर जे दस्तावेज आहे हे दस्तावेज जेवढे जे दस्तावेज आहेत देशाचं जे रुलिंग चालतं आहे इंडियन नॉन ज्युडिशियल याच्यावर लिहिलं आहे फोर लाईन सत्यमेव जयते भारत इंडिया, आणि वॉटर लेटरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार जेव्हा पाण्याचं लिखाण सांगतो आपण त्याच्यामध्ये भारत सरकार लिहिलेलं आहे. हे ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं ना कोणत्याही संस्थेचं फक्त ना फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचं या देशात कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्या आधाराने पूर्ण जीव पूर्ण देश पूर्ण विश्वाचा रुलिंग चालत आहे. आणि जर आध्यात्मिकमध्ये गेलं गुह्य गेलं तर ते फार डीप आहे. परंतु जे 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 दस्तावेज आहे जे कॉन्स्टिट्युशनली संविधानिक घटनात्मक जे दस्तावेज आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या नावाने आहे. ना स्टेट गव्हर्नमेंट ना सेंट्रल गव्हर्नमेंट, फक्त ना फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या नावाने आहे. आणि जे काय देशाची व्यवस्था आहे ऑल इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस भारत सरकार सेवार्थ भारत सरकारच्या वतीने भारत सरकारच्या अधीन पूर्ण जे देशाचं रुलिंग चालतं आहे. आणि ते कोण आहे ते काय आहे त्यांचं कॉन्स्टिट्यूशन काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार म्हणजे काय, त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय, पूर्ण जीव मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारच्या भारत राजस्व रेव्हेन्यूवर उपजीविका त्याचं हलनचालन जे काय होत आहे ते भारत सरकारच्या वतीने होत आहे. ते भारत सरकार कोण आणि भारत सरकार काय आहे हे दस्तावेजी रुलिंग जेव्हा आपण बघतो त्याच्याकडे विश्वाचं त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. परंतु हा देश आणि विश्व कोणत्या दस्तावेजी आधारे त्याचे जीवन आणि रुलिंग सुरू आहे हे आजपर्यंत आपण अंधाऱ्यात होतो, जाणत नव्हतो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न बी केला नव्हता. परंतु एसी कोर केसरी सिंग दादाचा या धर्तीवर येणं झालं आणि त्यांना पूर्ण मीठ मुद्रा आहे जनरल स्टॅम्प त्यांच्या संपूर्ण सर्क्युलेटेड रुलिंग सर्क्युलेटेड कॉन्स्टिट्यूशन त्याला सांगतो पेस्ट कॉन्स्टिट्यूशन भारत राजस्व रेव्हेन्यू इंडिया भारत सरकार जे रेव्हेन्यू स्टॅम्प पोस्ट स्टॅम्प जनरल स्टॅम्प कोर्ट फी स्टॅम्प व्हेरियस स्टॅम्प आणि व्हेरियस जनरल स्टॅम्प त्याच्यामध्ये जेव्हा पाहणार त्याच्या वॉटर लेटरमध्ये जेव्हा पाहणार त्याच्यामध्ये 4 लाईन्स आलं, क्राउन आला, SPI 2 स्टार आला, जो संरक्षण डिपार्टमेंटच्या वर्दीवर 4 लाईन्स आहे, क्राउन आहे, SPI 2 स्टार आहे. हे कोणाचं आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचं आपण सांगत नाही, परंतु हा दस्तावेज सांगतो, देशाचा रुलिंग सांगतो. आपण कोणाच्या वफादार कोणाच्या अंडरमध्ये कोणाचं हे दस्तावेज सांगता आपण सांगत नाही. आणि हे दस्तावेजी प्रमाण हे विश्व डिक्लेरेशन झालं आहे. एसी कोर केसरी सिंग दादा ज्यांना फर्स्ट लॉर्ड ऑफ द ट्रेजरी कव्हरिंग ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड महान आध्यात्मिक आणि त्यांना दस्तावेजमध्ये दिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर ऑफ इंडिया क्राउन रुलिंग ऑनर एसी भारत सरकार एसी कोर केसरी सिंग दादा म्हणून एसी कोर केसरी सिंह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार ऑनर ऑफ इंडिया
फर्स्ट लाड देवादिदेव जगवंदनीय महापुरुष एसी कोर केसरी दादा यांना विश्वने डिक्लेअर केलं. आणि हे का डिक्लेअर करावं लागलं? हे विश्व शांतीसाठी डिक्लेअर करावं लागलं. जे जे दस्तावेज युगाचे दस्तावेज होते, देशाचं रुलिंग सुरू होतं, देश आणि देहीचं रुलिंग कशा प्रमाणे चालतं ते प्रमाण दादांनी स्वदेही प्रमाणमध्ये दाखवलं. आणि ते प्रमाण विश्वने पाहिलं. पूर्ण विश्वाचे डेलिगेट्स, त्याच्यानंतर विश्व डेलिगेट्स, कॉमनवेल्थ, द लीग ऑफ नेशन, काल पण बोललो, द लीग ऑफ नेशन्स, कॉमनवेल्थ, UN आणि त्याच्यानंतर जे देशाचे जबाबदार जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींना पण ते अवलोकन करण्यासाठी कॉमनवेल्थ लंडन लीग ऑफ नेशनमध्ये बोलवण्यात आलं. आणि जे दस्तावेज रुलिंग आहे देश आणि देशाच्या विश्व शांतीसाठी, जे युगापासून हेविंग बिगिनिंग पासून अनाज काल पूर्वीपासून SPI 2 स्टार्स, जीव मात्र, नर आणि मादी, सत्य आणि पती, माता आणि पिता, आणि त्याच्याने विश्वाचं आवागमन होतं. आणि ते आवागमन कर्ण कंसरी लाईट ऑवर फादरहुड्स गाईड त्या आधारे आवागमन होतं. आणि जे रुलिंग या देशामध्ये विश्वमध्ये होतं ते दादांनी प्रत्यक्ष प्रमाणमध्ये ते विश्वमध्ये ठेवलं. आणि ते पाहिल्यानंतर दादांना महान विभूती, महान पुरुष एसी कोर केसरी सिंह, मातुश्री जमनाबा, पिताश्री टेट्याबाई कांजी, मुक्काम पोस्ट काटासवाड तहसील, विहारा दिष्ट, सुरत, हाल, तापी, गुजरात, भारत, इंडिया म्हणून प्रसिद्ध केलं. आणि हे जे दस्तावेज दिलं जातं, काहींना गैरसमज आहे की ही संस्था आहे, हे धर्म आहे किंवा संघटना आहे, परंतु हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार कोण, आणि सरकारी दस्तावेज काय, त्याचे प्रमाण काय, आणि जे अर्थ मटेरियल्स आहे, मिंट मुद्रा आहे, जे पण खातं आणि पितं ज्याच्याने आपलं हलनचलन होतं त्याचे एसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारचा प्रमाण युगापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, भारत सरकार, भारत सरकारचा प्रमाण होता. त्याच्याने विश्व आणि जीवाचा देशाचं रुलिंग सुरू होतं. परंतु ते आपण जाणत नव्हतं आणि ते विश्व प्रसिद्धीमध्ये होतं. ते भारत सरकारच्या ट्रेझरीमध्ये, छापखान्यामध्ये ते छपाई होतं. आणि त्याला मिंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिंट, नाशिक झालं, मुंबई झालं, डेहराडून झालं, त्याच्या मिंटमधून त्याची मुद्रा जे छपाई होते ती होते. आणि ते छपाई कशा पद्धतीने का करण्यात येते हे पूर्ण विश्वने डिक्लेअर केलं आहे. आणि ते डिक्लेअर झाल्यानंतर त्या डिक्लेरेशनच्या आधारे अशा छोट्या छोट्या बैठकी आणि संमेलनं होतात का की हे देश आणि विश्व समजेल. आणि विश्व शांतीच्या आधारे, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या आधारे, देशाच्या रुलिंगच्या आधारे पूर्ण जीव मात्राची व्यवस्था युगापासून आहे. परंतु त्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जे जीव मात्राचं ते परत त्या कुदरती व्यवहारकडे, त्या कुदरती रुलिंगकडे यावं म्हणून दादांना जे विश्व प्रसिद्धी झालेली आहे आणि त्याच्या आधारे हे आव्हान आहे की हे रुलिंग काय आहे देशाचं, हे कॉन्स्टिट्यूशन काय आहे, जनरल स्टॅम्प काय आहे, रेव्हेन्यू स्टॅम्प काय आहे,
हा पैसा सांगतो आपण या पैशावर काय लिहिलं आहे, काय आहे, हे गुह्य आध्यात्मिक आहे आणि हे जाणून घेणं सगळ्यांचं फर्ज आहे, सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण देशाचं जे रुलिंग आहे ते जाणणं आणि समजणं आणि आध्यात्मिक इंडिया नॉन ज्युडिशियल म्हणजे कुदरती नॅचरली आध्यात्मिक याच्यावर देश काय आहे, नॉन ज्युडिशियल आहे, कुदरती आहे आणि ते कोणाचं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार. जे काही अर्थ मटेरियल्स आहे हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचा आहे आणि त्याच्या आधारे पूर्ण देशभर पूर्ण राज्यभर प्रसिद्धीनुसार सगळ्यांना ती माहिती दिली जाते का की या हा रुलिंग काय आहे हे अंधारात राहू नका. देशाचं रुलिंग हे विश्व प्रसिद्धी होऊन चुकलं आहे. त्याच्या आधारे देशाचं रुलिंगचा पुढे भडाका येणार आणि त्याच्याबद्दल जी मात्र या रुलिंगला जाणत नाही ते जाणण्यासाठी बैठक सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं का की हे कॉन्स्टिट्यूशन सर्वोपरी आहे. इंडिया नॉन ज्युडिशियल आध्यात्मिक आहे, गुह्य आहे, ते समजणं आपलं सगळ्यांचे कर्तव्य झालेलं आहे. कर्णकंसरी जी कणी आहे त्याच्या आधाराने पूर्ण जीवाचं आवागमन होतं. पंचतत्व आहे, हवा, तेज, पाणी, आकाश, धरती, जे काय आहे ते पंचतत्वाच्या आधारे शरीरची रचना आणि आवागमन होतं आणि ते आवागमनचं रचना की रचना या इंडिया नॉन ज्युडिशियल जेवढे दस्तावेज आहे ते प्रमाण आहे. या धर्तीवर जीवाचं येणं कसं झालं, जाणं कसं होतं आणि त्याचे आधार काय, त्याचे प्रमाण काय, हा युगापासून आपण सगळं जीव अंधारात होतं. काल पण बोललो मी, सगळं जगत सांगतं जीव येतो जातो, परंतु येतो कुठून आणि जातो कुठे, त्याचं मुक्काम काय, आज जग सगळं त्याला शोधताय. 4 युगमध्ये त्याचं भेद त्याचे निराकरण झालं नाही, परंतु दादांनी ते प्रमाण विश्व प्रसिद्धीमध्ये आणि जग जाहीर केलं आणि त्याच्या आधारे पूर्ण विश्वाला ते डिक्लेरेशन करावं लागलं आणि डिक्लेरेशन झाल्यानंतर एका दिवसात जास्त पूर्णच काही होणार नाही, परंतु डिक्लेरेशन झाल्यानंतर जे डिक्लेरेशन झालं विश्व पुकार आणि त्याच्यानंतर काल पण वाचलं मी जे न्यू दिल्ली डिसेंबर 22, 1971 सगळे सांगतात की आम्हाला माहीत नाही, पण देशाचे रुलिंग त्याच्या आधारे चालत आहे, परंतु त्याच्याकडे आपण डुंकून पाहिलेलं नाही. हे काय आहे त्याचं जाणलं नाही, परंतु हे जे जबाबदार आहे त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. ते अजून मी आज प्राईम मिनिस्टर न्यू दिल्ली डिसेंबर 22, 1971 अकॉर्डिंग टू द सेंड बाय लेटर मॅजेस्टिक इन एलिझाबेथ ऑफ लंडन, हे प्रसिद्धीनुसार जे एलिझाबेथने पाठवलेले लेटर UN सेक्रेटरी जनरल उत्थान, USA प्रेसिडेंट ऑफ USA, प्राईम मिनिस्टर ऑफ सोवियत युनियन मिस्टर कोसिजिन, आय व्हेरी प्लीज टू लर्न दॅट द ग्रेट USA joined the Commonwealth. 142 delegates from 64 countries held a conference in London Commonwealth and by unanimous consent for the great spiritual for the great याने पवित्र विश्व शांती and holy peace म्हणजे पवित्र शांती
होली पीस ऑफ वर्ड, रेकॉग्नाइज द क्राउन ऑफ इंडिया. जे क्राउन ऑफ इंडिया, ऑनर ऑफ इंडिया दादाने जे प्रसिद्धी केलं आहे ते ऑनर ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेड इट नो टू द वर्ल्ड अँड ग्रँटेड द independence and superior power of world attorney general powers and the race relation board. According to the distinction of the crown, the race relation board has independence and supreme power under the race relation act. जे विश्वने रेस रिलेशन ॲक्ट पारित केलं आणि त्याच्यामध्ये 17-18 सेक्शन ठेवलं. त्याच्या आधारे विश्व शांतीसाठी कोणता रस्ता, कोणत्या आधारे विश्व शांती होईल आणि देश आणि विश्वाचं रुलिंग काय, विश्वशांती कशामुळे होईल आणि विश्वशांतीचं रुलिंग, इंडिया नांदुडे कॉन्स्टिट्यूशन हा पॉवर कोणाचा, हे कोण जाणू शकेल. त्याचे अकाउंटेबल, त्याचे एसी एंटी क्राइस्ट, एसी अकाउंट ऑफ कंट्री, अकाउंट ऑफ करन्सी, अकाउंट ऑफ क्राउन, अशा पद्धतीने त्याचं जे गुह्य आहे, जे दादाला डिक्लेरेशन अकाउंट हिसाबिक जसं मार्च एंड येते, पूर्ण डिपार्टमेंट त्याचे हिशोब किताब होतो, तसं विश्वरचना झाली. विश्वरचना झाल्यानंतर माता आणि पिताचं कणी हा विश्वामध्ये जेवढं दिसतं आहे तेवढं, जेवढं दिसतं आहे, पेड, झाडं, कणी, जे काय दिसतं आहे ते, आणि त्याला सांगता पवन पाणीचं कणी, वरून पाणी पडतं आणि अंकुर निघतं, त्याला सांगतं पवन पाणीची कणी. आणि हे जे शरीर आहे, ह्या कणीचा आधार घेतला, पवन पाणीचा आधार घेतला आणि माता आणि पिताचं मिलन झाल्यानं श्वास बिंदूचं कणी, हे श्वास बिंदूचं रूप, ह्या दोघांचं युगापासून मिलन होतं, युगापासून संबंध होतं, युगापासून रिलेशन होतं. हे रिलेशन्स काय आहे, ते रिलेशन्स द रेस रिलेशन बोर्ड, द रेस रिलेशन ॲक्ट 17-18 मध्ये दादांना पावर्स दिलं. हे कोण जाणेल, हा गुह्य आध्यात्मिक आजपर्यंत युगाचा जो जाणलं नव्हतं, समजलं नव्हतं, कोणी त्याला जाणू शकलं नव्हतं, त्या गुह्य आध्यात्मिक कोण जाणेल, कोण समजेल, तर पूर्ण जगाचं विश्वाचं कॉन्फरन्स झालं. त्या कॉन्फरन्समध्ये विश्वशांती, जगामध्ये अशांती, जगामध्ये व्यभिचार, जगामध्ये भ्रष्टाचार, जगामध्ये हिंसा 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 हिंसा, एकमेकांना गुलाम बनवून, एकमेकांना दाबून जे हिंसा झाली आणि ते जग त्याच्यावर विचारणा झाली. आणि त्या विचारणामध्ये दादांनी इंडियन अनजुडिशियल जेवढे दस्तावेज आहे, देही रुलिंग आहे, हे दादांनी ठेवलं आणि ते जगाने पाहिलं. आणि जगाने पाहिल्यानंतर कॉमनवेल्थ कॉन्फरन्स झाली. कॉमनवेल्थ कॉन्फरन्सने त्याच्यावर विचारणा करून द रेस रिलेशन बिल पारित केलं. द रेस रिलेशन बिल 1968 ला पारित झालं आणि पारित झाल्यानंतर पूर्ण विश्वाच्या डेलिगेट्सला त्याच्यावर इन्व्हॉल्व केलं आणि इन्व्हॉल्व केल्यानंतर त्याच्यावर पूर्ण चर्चा झाली. पूर्ण चर्चा झाल्यानंतर जे इंडियन नॉन-ज्युडिशियल कुदरतीचा व्यवहार आहे, डॉक्युमेंट्स आहे, त्याच्या आधारे विश्वशांती आणि देही शांती आणि विश्वाचा मार्ग पडेल, मार्ग भेटेल. जे आजपर्यंत अंधारात होतं ते मार्ग भेटेल असं विश्वाने डिक्लेअर केलं. आणि ते जगवंदनीय महापुरुष एसी कोर केसरी सिंह दादा असे महापुरुष आजपर्यंत आले नाही आणि येणार पण नाही. जे गुह्य आध्यात्मिक आहे हे जाणकार कोण, एसी कोर केसरी सिंह दादा असं करून विश्वाने डिक्लेअर केलं. ज्यांना आपण
शोधत होतो. कोणी गुफामध्ये, कोणी मंदिरमध्ये, कोणी मस्जिदमध्ये, कोणी चर्चमध्ये, कोणी आराधना करत ईश्वर भगवान अल्लाह, जे जे नाव ठेवले त्याच्या पद्धतीने. पण ते जेव्हा सृष्टीवर अतिपाप होतो, दादाच्या डिक्लेरेशन मध्ये ते आहेच, जेव्हा या धर्तीवर अतिपाप होतं, अतिपाप झालं, व्यभिचार, भ्रष्टाचार, आईनं बाबाचं, माता पित्याचं, बहीण भावाचं सगळं नातं संपून जातं, सगळं मानवतेचा व्यवहार संपून जातं. त्यावेळेस एसी अकाउंट, एसी पुरुष या धर्तीवर येतं. आणि त्या एसी पुरुष अकाउंट पुरुषचं या धर्तीवर येणं झालं. आणि जगाने आव्हान केलं की हा व्यवहार, हा गुह्य आध्यात्मिक व्यवहार जाणून जग विश्वशांतीकडे, विश्व आध्यात्मिक कोड करन्सी याच्यामध्ये सगळं जे दस्तावेज येतं त्याच्या मागच्या साईडला सगळं त्याच्यावर दिलेलं आहे. आणि हे पाहिल्यानंतर आणि इंदिरा गांधींनी, बी गिरी, आर व्यंकटरमण यांनी जे पूर्ण डिपार्टमेंटला जे आव्हान केलं ते त्याच्यामध्ये न्यू दिल्ली एप्रिल 5, 1973, डिअर राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, रिपब्लिक ऑफ इंडिया, डिअर, जे विश्व प्रसिद्ध झाल्यानंतर विश्वने पूर्ण देशाचे जबाबदारला प्रसिद्धी पाठवली. त्या प्रसिद्धीनुसार दादांना जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये, डिअर एसी कोर केसरी सिंह, ध्यान यू फॉर युअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत, HOSC, एंटी क्राइस्ट, द रेसिलिएशन बोर्ड कन्सिलेशन कमिटी, द रेसिलिएशन बोर्ड कन्सिलेशन कमिटी, सुप्रीम पावर ऑफ इंडिया. थँक यू फॉर काइंड सेंटिमेंट, ऑल द बेस्ट, आय विच, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि ते या पद्धतीने पूर्ण देशाला जाणकार केलं आहे. परंतु ते अंमल करणं आणि जाणणं सगळ्यांची जबाबदारी येऊन पडलेली आहे. आणि हे विश्व कॉन्स्टिट्यूशन आहे, देशाचं कॉन्स्टिट्यूशन आहे, जे इंडियन नॉन ज्युडिशियल जेवढे दस्तावेज आहे, हा देश नॉन ज्युडिशियल आहे, कुदरती आहे, नॅचरली आहे. आपण नाही सांगत, जेवढे दस्तावेज बघतो ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, इथे जेवढं जे सिम्बॉल्स आहे, कोणत्याही पक्षाचं नाही, कोणत्या धर्माचं नाही, कोणत्या संस्थेचं नाही, फक्त ना फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार त्याच्यामध्ये फॉरला आहे. त्याच्या वफादारावर सगळं आहे, मिंट मुद्राचे वफादार आपण सगळे आहे. परंतु ह्या मिंट मुद्रा कोणाची, मिंट मुद्रा काय, हे माता आणि पिता, हे सगळं विश्व रुलिंग आहे. फॉर लायन्स, वाटर लिली याच्यामध्ये दिलं आहे, कमळ भूमिका आहे, अशोक चक्र सांगतो त्याला. याने ही धरतीची रचना कशी झाली, हे जे पंचतत्व आहे, हवा, तेज, पाणी, जे काय आहे ते रचना कशी झाली त्याचं प्रमाण आहे. आणि ते हेविंग न बिगिनिंगचं आहे. आणि हे प्रमाण झाल्यानंतर कणी आणि जीव, माता आणि पिता, एक पुरुष आणि एक बाय, सत्य आणि पती येणं झालं, SPI 2 स्टार, त्यांचे मिलन, 4 लाईन सत्यमेव जयते, क्राउन ताज, अवतार आणि GR आय ओबे सॅल्यूट. हे विश्वव्यापी रुलिंग, कुदरती रुलिंग, नॅचरली रुलिंग, इंडिया नॉन ज्युडिशियल, हे युगाचं या देशामध्ये, विश्वामध्ये हे रुलिंग सुरूच होतं. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
ज्याच्या आधारे आपलं सगळ्यांचे जीवन चालतं, ज्याच्या आधाराने आपण सगळं येतं आणि जातं, त्या रुलिंगचं द्रोही झालं, त्या कॉन्स्टिट्यूशनचं द्रोही झालं. म्हणून दादांना या धर्तीवर यावं लागलं आणि ते डिक्लेरेशन करावं लागलं विश्वाला. आणि ते दस्तावेज जे आधारे विश्व प्रमाण हा संपूर्ण देही प्रमाण आहे, विश्व प्रमाण आहे, आध्यात्मिक प्रमाण आहे. म्हणून आध्यात्मिक विश्व शांति के लिए जे दस्तावेजमध्ये जे अधिकारी आले असतील, पदाधिकारी त्याच्या मागच्या साईडला जे रेजिस्ट्रेशन बिल आणि जे डिक्लेरेशन झाले प्रायव्हेट सेक्रेटरी, बँकिंग होम पॅलेस, आणि ते सगळं प्रसिद्धी दिली जाते का की हे विश्व शांतीसाठी आहे आणि आध्यात्मिक आहे. ज्याच्या आधारे पूर्ण जीवाचा, पूर्ण देशाचा रुलिंग चालतं आहे. ते कोण आहे, काय आहे, त्यांचे रुलिंग काय, त्यांचे रीत काय, त्यांचे कॉन्स्टिट्यूशन काय, हे जाणण्यासाठी, समजण्यासाठी आणि पूर्ण त्याच्या आधारे आपण चालतो आहे. कणीच्या आधाराने चालतं आहे, हवेच्या आधाराने चालतं आहे, पाण्याच्या आधाराने चालतं आहे, या धरती मातेच्या आधाराने चालतं आहे. माता पिता राहिले नसते तर आपण या धर्तीवर आलो नसतो. हा आपला, माझा आणि तुझा रुलिंगने हा कुदरती रुलिंग होता. परंतु हा कुदरती रुलिंग सोडून मानव मनुष्य निर्मित व कुदरतीकडे गेला. म्हणून दादाला या धर्तीवर यावं लागलं आणि कुदरती आणि नॅचरल जे इंडियन अनजुडिशियल होतं ते दाखवावं लागलं. आणि त्यालाच सांगतो इंडियन अनजुडिशियल, त्यालाच सांगतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, ज्याच्या आधारे देश आणि देहीचं रुलिंग चालतं, ज्याच्या आधाराने आपण संपूर्ण व्यवस्था होते, सगळ्यांची व्यवस्था होते, जीव मात्रची व्यवस्था